Hello students, good evening. Today we are going to learn English, and in the English there are types of tenses. We are very well knowing present tense, past tense and future tense. Today we are learning these only present tense and past tense. So in first of all, present tense, types of present tense. There are simple present tense, then indefinite present tense, then continuous tense, perfect tense and perfect continuous tense. 5 tenses are there. So we will see one by one. Okay. Simple present tense, साधा वर्तमान काळ. He is a teacher. He is a teacher. ते शिक्षक आहे. इंडेफिनेट मध्ये अपूर्ण वर्तमान काळ. They go home. ते घरी जात आहेत. ते म्हणजे ते. नंतर तिसरं कंटिन्युअस. कंटिन्युअसचे चालू वर्तमान काळ काय होईल? ही इज गोइंग होम. ही इज गोइंग होम. तो घरी जात आहे. परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दे हॅव गॉन होम. दे हॅव गॉन होम. ह्याच्या पुढं क्रियापदाचं तिसरं रूप नाही का? तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल. वी आर नोईंग व्हेरी वेल. We have written the many verbs in your notebook. Okay. They have gone home. आता present tense, present perfect continuous, present perfect continuous, पूर्ण वर्तमान काळ. They have been going home. They have been गोइंग होम. ते घरी जात आहेत. हॅव बीन जात होते. आता पास्ट टेन्स मध्ये प्रेझेंट टेन्सचे झाले प्रकार 5. आता पास्ट टेन्सचे टाइप्स ऑफ पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स, इंडेफिनेट पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ नाही का, चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण भूतकाळ, अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये एक्झाम्पल काय? ही वॉज अ टीचर. ते शिक्षक होते आहे की नाही. इंडिपेंडेंट, सी वेंट होम. ती घरी गेली. इंडिपेंडेंट. पास्ट कंटिन्युअस, कंटिन्युअस आला म्हणजे चालू भूतकाळ. दे अनेक वचने, प्लुरल. सो वी हॅव टू राईट हिअर वेअर. द पास्ट टेन्स ऑफ आर इज वेअर. दे वेअर गोइंग होम. बरोबर की नाही. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय होईल? ह्याचा हॅड. पास्ट टेन्स परफेक्ट. हॅडच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप. त्याला काय म्हणतो आपण? पास्ट पार्टिसिपल. ही हॅड गॉन स्कूल. तो शाळेला गेला. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचा काय झाला? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. दे हॅड बीन. हॅडच्या पुढे बीन लागतो आणि त्याच्या पुढे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. दे हॅड बीन गोइंग होम. ते घरी जात आहेत म्हणजे दे हॅड बीन गोइंग होम. तर अशा प्रकारे लाईक करा, शेअर करा मित्रांनो. उद्या आपण फ्युचर टेन्सचे प्रकार बघूया आणि एक्झाम्पल्स बघूया. इट इज व्हेरी इझी टू राईट ऑल टाइप्स ऑफ टेन्स अँड एक्झाम्पल. ओके.